मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बाबरी मस्जिद शहादत निषेधार्थ मुस्लिम समाजाने पाळला 6 डिसेंबर काळा दिवस। यवतमाळ शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने 6 डिसेंबरला ब्लॅक डे म्हणून संपूर्ण मुस्लिम बहुल क्षेत्रात आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने, दुकाने आणि व्यापारी वर्गाने आपले कामकाज बंद ठेवून बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेचा निषेध नोंदवला। त्यामुळे आज सकाळपासूनच कळम चौक, शारदा चौक, इस्लामपुरा आणि समस्त मुस्लिम बहुल भागात बंद होती। दरम्यान दुपारी कळम चौक येथे मुस्लिम समुदायाच्या वतीने बाबरी मस्जिद पाडल्याच्या 1992च्या घटनेच्या विरोधात काळा दिवस पाळत निषेध सभा झाली। यावेळी मुंबईवरून आलेले प्रमुख वक्ते मुफ्ती शरीफ साबरी यांनी संबोधित केले। यावेळी त्यांनी म्हटले की मस्जिद प्रार्थनागृह असते, त्या ठिकाणी मुस्लिम इबादत करतात, मात्र बाबरी मस्जिदच्या जागेवर कधीही मंदिर असल्याचा कोणताही पुरावा नसताना फक्त ताकदीच्या जोरावर बाबरी मस्जिद पाडण्यात आली। यावेळी आपल्या संबोधनात त्यांनी बाबरी मस्जिदचा इतिहास सांगत आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी कळम चौकात काळी टी शर्ट घालून मोठ्या संख्येने मुस्लिम युवक आणि नागरिकांनी या निषेध सभेत सामील होऊन बाबरी मस्जिद पाडण्याचा निषेध नोंदवला। या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। न्यायालयाने निर्णयावर पुनर्विचार करून त्या ठिकाणी पुन्हा मस्जिद बांधून द्यावी। मुफ्ती शरीफ साबरी हे म्हणाले की देशातील 20 कोटी मुस्लिमांच्या भावनांना समजून लोकशाही पद्धतीने आणि न्यायालयाने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करून त्या ठिकाणी पुन्हा मस्जिद बांधून द्यावी। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।